सावित्री। मी परत आली आहे तन्वी, आणि आता मी एकटी नाहीये। विक्रम, माझ्यासोबत कोण आहे बघायचंय? बापरे, केवढं भयानक स्वप्न होतं। देव म्हणतो माझी स्वप्न खरी होतात, म्हणजे हे सगळं सुद्धा म्हणजे लतिका परत येणार, आणि तिच्याबरोबर तो माणूस कोण आहे? कोण आहे तो? माझा सध्या खूप गोंधळ उडालाय। मुळात माझं मलाच कळेन असं झालंय की माझ्या मनात कोणते विचार येत आहेत। माझ्या मनातल्या कुठल्याच गोष्टींची मला नीट संगती लावता येत नाहीये। सो प्लीज, हे बघ, तुला जे वाटतं ते खरं सांग। हे बघ, मला पूर्वी खूप वाटायचं की मी तन्वीवर सतत राग करतोय, सतत चिडचिड करतोय। पण जसजसं मी शांतपणे विचार करायला लागलो तसतसं माझ्या लक्षात यायला लागलं की जी चिडचिड मी तन्वीवर करायचो तो माझ्यावरचाच राग होता। कुठलीच गोष्ट आयुष्यात नीट घडत नाहीये म्हणून। पण खरं सांगायचं ना तर तन्वी खरंच खूप चांगली मुलगी आहे। तिच्या बाबतीत असं घडलं म्हणून तू हळवा नाही ना झालास? नाही, हे बघ, मी इमोशनल विचार अजिबात करत नाहीये। तू माझ्याबरोबर चल, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे लतिका। तुझा चेहरा कसाही असला तरी, कुणाचाही असला तरी, माझं तुझ्या आत्म्यावर प्रेम आहे, तुझ्या मनावर प्रेम आहे माझं। लतिका, मी खूप आनंदी ठेवीन तुला, सुखी ठेवीन। आपण दोघं सुखाचा संसार करू, आपण दोघं लग्न करू। यापुढे या घरामध्ये तन्वीचा विषय काढायचा नाही। गणपती, तन्वी आणि विक्रमच्या डिवोर्सचं कुठपर्यंत आलंय? काय म्हणाले वकील? वहिनी, डॉक्टरांनी ती वेडी असल्याचं सर्टिफिकेट दिलंय, पण वकील साहेब म्हणाले की हा पुरावा जरी डिवोर्स करता पुरेसा असला तरी सुद्धा तिच्यासोबत राहणं अशक्य आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल। आता मी त्यांना डिटेल्स दिलेत सगळे, ते म्हणाले परवापर्यंत काहीतरी निश्चित सांगतो। हे काय आहे? तुम्ही इतक्या टोकाचा निर्णय घेऊन मोकळे झालात? मला साधा एका शब्दाने सांगायचं सुद्धा मनात आलं नाही तुमच्या? हे बघा, आता प्रश्न तुम्हीच विचारलायत, पण उत्तर मात्र मी देतो। माझं उत्तर आहे नाही। कुठल्याही परिस्थितीत मी तन्वीला डिवोर्स देणार नाही। तू का विश्वास ठेवत नाहीयेस माझ्यावर? मी लतिका आहे। गणपती मामानी, हे बघ, या भाकड कथांवर यापूर्वीही कधी माझा विश्वास नव्हता आणि यापुढेही नसेल। तन्वी, तू का अशी वागतीयस? काय सिद्ध करायचंय तुला यातून? तू का समजून घेत नाहीयेस? हाच गणपती मामाचा डाव आहे। त्या तन्वीचा चेहरा त्यांनी मला दिलाय का? तर तुझ्या सकट कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही। माझा विश्वास बसत नाहीये यातल्या एकाही गोष्टीवर। पण तू जे सांगतेस ते सगळं खरं आहे, आणि ते मला आणि लतिका सोडून दुसऱ्या कोणालाही माहिती असणं शक्यच नाही। पण हे सगळं कसं काय शक्य आहे? त्या गणपती मामानी आणि त्या तन्वीनी जादूटोणा केलाय। विक्रम, प्लीज मला समजून घे आणि मला इथून बाहेर काढ रे। मी मरून जाईल, तुझी लतिका मरून जाईल विक्रम।